काय सांगायचे काय नाही बघा सुंदरबाईचा जो गाडी गाडी आपल्या गाडीची चावी हरवलेली आहे गाडी आहे एक अष्टमैल खेळाडू म्हणजे जयराम मुगडा एक नावाने पंचकुटा असेल तर या ठिकाणी यायचं आपली पंचांची भूमिका बदलण्यासाठी जयराम मुगडा आपण कुठे आला असाल तर या ठिकाणी यायचं आहे. अरे मित्रांनो समोरची प्रेक्षक आहे ना जय प्रमाणे आपल्या आदिवासी समाजाच्या सोबतचे सामने आयोजित केलेले आहे. या सामने पाहण्याकरता जे मान्यवर आलेले आहेत तसेच आपले असोसिएटचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामस्थ मंडळ यांचा आपण सत्कार समारंभ करून घेऊया. यासाठी संतोष दादा विनंती करतो की त्यांनी शाळा आणि पुष्पगुच्छाची व्यवस्था करावी. सतीशवाडी या संघामध्ये चांगल्याशी आपल्याला देखील पाहायला मिळते आणि चांगल्याशी मला वाटते सुंदर असा अँकल होड आणि सुंदर असा तेवढा पकड खरोखरच गुरुनाथ 5099 या जर्सी नंबर या तळापट्टूला एक युक्तीची पकड झाली मला वाटतं मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र सतीची वाडी थोडंसं अडचणी सापडतोय. चांगली अशी खेळी पाहायला मिळते आपल्या बेडीच्या क्रीडा नगरीमध्ये. मला वाटते नंबरवाडी या संघात म्हणायला गेलं तर खरोखर त्यांनी सलग या दुसऱ्या आयोजनामध्ये त्यांनी बक्षीस पात्र झाले होते. आता आज तिसरं आयोजन बेडगाव या ठिकाणी आज देखील आपल्याला ते पाहायला मिळतंय. मैदान क्रमांक 2 वर हाच रायडर राजेश नावाचा एक उत्कृष्ट रायडर खरोखरच त्यांच्या अंगी सुद्धा खूप असे चलाकी आपल्याला ताकद घेतली चिकाटी संयम खरोखरच रोखमध्ये थोडंसं कॉन्ट्री होऊ द्या 2 मिनिटं. ऐकला ना तो आता मात्र रायडर आपला आदिवासी भाव एकदम रॉकमध्ये रेडी करेल आणि शांत रेडी एकदम शांत आणि थोडंसं रोखमध्ये 2 मिनिट टाका. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सतीशवाडी विरुद्ध तळेवाडी हा सामना त्या ठिकाणी होणारा सामना बुडणवाडी ब विरुद्ध आशाणीवाडी ब बुडवण ब विरुद्ध आशाणीवाडी ब या दोन्ही संघांनी आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर आहे. हा पहिलाच असा दोन्ही संघाला येताना वरती यायचे म्हणजे समाजाच्या कक्षामध्ये तसेच काय सांगायचं आता तुला धन्यवाद.
आपण थोड्या वेळात सत्कार समारंभाचा कार्यक्रम करूया. सुस्वागतम ज्ञान क्रीडा बिडगाव यांच्या वतीने 2025-26 या भव्याच्या कबड्डीच्या आयोजन त्यांचा आपण शाल शिल्पगुच्छ देऊन सत्कार करत आहे. आपल्याला प्रमुख पाहुणे लावलेले आहेत ते सर्वांचे लाडके आदरणीय श्री आपले शिवसेनेचे एकदम गडामध्ये आणि विश्वासाचे कार्यकर्ते आणि कधी आपल्या बेळगाव मध्ये वाघेवाड्यामध्ये खूप असं त्याचं मान सन्मान आहे. असे प्रमुख पाहुणे लाभले आपल्या या क्रीडानगरी लाभल्याने त्यांचे आपल्या बेळगावच्या तर्फे सहर्ष स्वागत करत आहे. आणि यांचा सत्कार आमचे आदरणीय क्रीडा अध्यक्ष माननीय श्री साईदादा मसने यांना शाल शिल्प देऊन सन्मानित करावा. मित्रांनो जोरात टाळा वाजवा. लाभलेले आहे आपले आदरणीय माननीय श्री मनोजदादा मसने आपले शेलूचे आपल्या शिवसेनेचे घराण्याचे कार्यकर्ते यांचा सत्कार आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीदादा मध्ये यांना मी विनंती करतो की दादानी मनोजदादांना शाल शिल्प देऊन सत्कार करावा. मित्रांनो जोरात टाळ्या वाजवा. आपल्याला विनंती असेल ज्यावेळेस आपण आमचे आदरणीय बरोबर साहेब ज्या वेळेस प्रमुख पाहुण्यांचं मान सन्मान करत आहेत ना त्यावेळेस आपण जे आपल्या इथे आपल्याला घेऊन आहे ते आपण धन्यवाद दादा. सुंदर असं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रेमाच्या आठवण म्हणून या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. अरे मग तिकडेच धरून ते मग बरंच नाही आडवा नाही ते फ्री देतो मग ती कायला लागतं ना. तसेच आपल्याला तसेच आपल्याला आणखी देखील प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते अनंत पाटील माननीय अवकाशदादा मसने यांचा देखील सत्कार आमचे रेल्वे कर्मचारी आदरणीय मंगलदादा दानू दरोडा यांना मी विनंती करतो की त्यांनी ओंकारदादाचा शाल शिल्प देऊन सत्कार करावा. तर ती चावी तुम्हाला मिळाली तर आपण फक्त व्यास आणि त्याला माझ्याकडून 100 रुपये रोख होत जातात. जो व्यक्ती जी चावी घेऊन येईल त्यासाठी या ठिकाणी आमचे पोलीस घडवण्यासाठी यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक दिलं जाईल. तसेच आपल्याला आणखी देखील प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते आदरणीय सचिनदादा मसने यांचा सत्कार आमचे नागरिक चंद्रकांत दादा निर्गुडा यांना विनंती करतो की दादांना शाल शिल्प देऊन सत्कार करावा. चला आपले शिवसेनेचे शाखा प्रमुख आहे साहेब ते आणि आपल्या नेहमीच पाठीशी उभे आहेत. आपली शिवसेना ही अतिशय धडाडीच्या जवळजवळ आपल्या बेळगावामध्ये
हॅलो हॅलो दोन घे दोन. सुंदर शांतराम प्रतिनिधी या सरासरीच्या माध्यमातून मला वाटतं आपले जेव्हा शिवसेनेचे कार्यसम्राट आदरणीय आमदार साहेब तसेच आदरणीय 22-2 खासदार साहेब यांच्या सर्व माध्यमांनी बेडसगावमध्ये जवळजवळ 3 ते 4 कोटीचे या 5 वर्षापूर्वी कामे केलेले आहेत आणि आपले शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी येथे येऊन आपल्याला भरघोस प्रेम देत आहे याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभारी व्यक्त करतो. तसेच प्रमुख पाहुणे लाभलेले आपले आदरणीय गणेशदादा मस्ते यांचा देखील आमचे क्रीडा अध्यक्ष सत्कार करावा. ए दाडा रे तुला पहिला धरलं रे. चला गुरुवार आणि आषाढवाडी गुरुवार आणि आषाढवाडी को गुरुवार आणि आषाढवाडी 23-5 या सामन्याची आपल्याला परवानगी 4 दिवसात अशी परवानगी देणारे आमचे वर्गमित्र आदरणीय आमचे कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मोहनजी वारगडा सर यांनी आम्हाला लगेच या स्पर्धा 4 दिवसात भरवण्यासाठी परमिशन दिल्यानंतर या आमच्या सरांचे मनपूर्वक बेडसगावचे सर्व मंडळी आभारी आहे. आणि या आमच्या कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनजी वारगडा सर यांचा सत्कार आमचे क्रीडा अध्यक्ष आदरणीय सुनीलदादा उडा यांना मी विनंती करतो की दादांना शाल शिरपल देऊन सन्मानित करावा. आणि मित्रांनो आपला अध्यक्ष आहेत आपल्या कबड्डी आहेत लक्षात घ्या सर्वांनी तो जबाबदारी घेतली त्यांच्या मागे आवर्जून उभा आहे. त्यांना या आशीर्वाद आणि सरांबरोबर आहेत गवत्याची निघाले ना या कबड्डीचे नियोजन करायला आमचे सर्वांचे मार्गदर्शक सर्व बेडसगावचे आमच्या ज्ञानगीता मंडळाचे सर्व आदरणीय आमचे क्रीडाध्यक्ष आदरणीय सुनीलदादा उडा यांचा सत्कार आमच्या सर्वांचा लाडक्या आदरणीय कुमारी बुद्धिताई दरोडा माजी उपसरपंच ताईंना मी विनंती करतो की आपल्या अध्यक्ष साहेबांचा शाल शिरपल देऊन सन्मानित करावा आणि जोरात आपल्या दादासाठी टाळ्या होऊ दे. बसला मैदान क्रमांक 2 तालामध्ये ताना सत्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना गोविंदवाडी एकनाथवाडी या दोन्ही संघांनी आपले संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर हजर शेवटच्या अंतिम या दोन्ही संघाला. तसेच आमच्यासाठी सर्व असलेल्या आमच्या धडाडीच्या वाघिणी धन्यवाद दादा आल्याबद्दल. बघा जय महाराष्ट्र आमच्या सर्वांचा करता होता दिलदार मनाचा दिलदार मामा
आमच्या बेडी स्थळासाठी इथे उपस्थित झाल्याबद्दल आपल्या जय हनुमान क्रीडा मंडळ बेडगावच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही त्याने शब्द ऐकतो. जय महाराष्ट्र आपल्याला प्रमुखाने लावलेले आता